केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला। पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत। विकसित भारत संकल्प यात्रेचं परभणी शहरात माळीवाडा परिसरात स्वागत करण्यात आलं। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते परिसरातल्या नागरिकांसमवेत पंचप्रण शपथ घेऊन या यात्रेची सुरुवात करण्यात आली। मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मला केंद्र शासनाकडून जे आयुष्यमान भारत योजना आहे, महात्मा फुले जन योजना, त्याचा लाभ मिळालेला आहे। संकल्प यात्रेमध्ये मातृत्व योजना आणि उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा लोन योजना, आयुष्यमान भारत योजना आणि इतर भरपूर योजनांची माहिती मिळालेली आहे। त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होणार आहे। मला तर झालेलाच आहे। आज या योजनेमध्ये भाग घेतला, ह्याच्यामध्ये आरोग्य तपासणी केली। आता ह्याची जे रिपोर्ट आहे तो मला ताबडतोब उद्या संध्याकाळपर्यंत मोबाईलवर येणार आहे आणि काय अडचण आली तर डॉक्टर मला फोन करून सांगणार तुम्ही असा ह्या गोळ्या घ्या, ती केली। आणि त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजना त्याचं नोंदणी केली, त्याचं कार्डसुद्धा मला मिळालेलं आहे। याबद्दल मी सरकारचे धन्यवाद मानतो। या ठिकाणी आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला गॅस, स्वनिधी योजना, आवास योजना, आरोग्य शिबिर असे विविध योजनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते। त्यात अनेक लाभार्थ्यांनी नाव नोंदणी करून आणि केवायसी करून विविध योजनांचा लाभ घेतला। उज्ज्वला योजनेच्या लाभमध्ये नाव नोंदणी केले, केवायसी केले आणि परत आणखी आयुष्यमान भारतचं पण तिथे पण नाव नोंदणी करून ते पण मिळते आणि कार्ड पण आम्हाला घरपोच भेटेल असं सांगितलेलं। खूप सहकार्य मिळालेले। या विकसित भारत यात्रेमुळे नागरिकांची विविध स्वप्न आणि जीवनावश्यक गरजा पूर्ण होताना दिसत आहेत। बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी।